नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कातवणकर स्वागत करतो तुमचं मुक्काम पोस्ट मालवण या माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज आम्ही आलो आहोत आंगणेवाडीमध्ये। श्री भराडी देवीची जत्रा, आंगणेवाडीची जत्रा जी आपण म्हणतो ती 2 दिवसांवरती येऊन पोहोचलेली आहे आणि आज आम्ही प्रत्यक्ष येऊन आंगणेवाडीमध्ये जी जत्रा होणार आहे त्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने चालली आहे ती आज आपण बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता म्हणजे कशा प्रकारची व्यवस्था केली आहे, दर्शनासाठी कुठून कुठून प्रवेशद्वार उभारली आहेत, कशा रांगांचं नियोजन केलंय ते आपण आज आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून बघूया। चला। हा जो डाव्या बाजूचा रस्ता दिसतोय तो आंगणेवाडीमध्ये जातो आणि समोरचा जो रस्ता आहे तो बागायत गावामध्ये जातो। आणि आता आपण जवळजवळ आंगणेवाडीमध्ये पोहोचलोय। हे जे मोकळं मैदान दिसतंय, हा जो मळा दिसतोय, या ठिकाणी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंग केली जाते। मालवणमधील प्रवाशांसाठी या ठिकाणी एसटीची व्यवस्था केलेली दिसून येते। प्रवाशांसाठी मंडप घातलेला आहे इथे आणि हा जो रस्ता जातो हा रस्ता आहे तो श्री देवी भराडी आईच्या मंदिराकडे जातो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं लावण्याचं काम जोरदार चालू आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी अशा प्रकारे हा ब्रिज या ठिकाणी बांधला आहे आणि तो खूप मजबूत आहे, कारण एवढी माणसं याच्यावरून चालणार म्हटल्यावरती तो तेवढा मजबूत असायलाच हवा। बघा कशा प्रकारे बांधलाय तो, किती मेहनत घ्यावी लागते या गोष्टींसाठी। अरे वाह, या ठिकाणी आंब्याला कैऱ्या पण लागलेल्या दिसत आहेत। आणि हे समोर दिसतंय ते आहे श्री भराडी मातेचं मंदिर। पांढऱ्या संगमरवरावरती बारीक नक्षीकाम केलेलं आहे। बघा किती सुंदर वाटतंय।
जत्रा आता 2 दिवसांवर आली असल्यामुळे मंदिराची सजावट अगदी लगबगीने चालू आहे। हे बघा, फुलांचे गुच्छ बनवून ते सजावटीसाठी वापरले जाणार आहेत, त्याची तयारी अजून चालू आहे। मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य असे मंडप उभारले गेले आहेत आणि ठिकठिकाणी असे लोखंडी बॅरिगेट्स लावून गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि हे मंदिराच्या समोरूनच एक मुखदर्शनासाठी प्रवेशद्वार तयार केलंय आंगणे कुटुंबियांनी। इथून भाविक देवीच्या मुखदर्शनाचा लाभ घेऊ शकतात। आणि श्री भराडी मातेच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी काचपेटीमध्ये ठेवलेली आहे। आणि हे तुळाभार करणाऱ्या भाविकांसाठी हे वेगळं एक प्रवेशद्वार तयार केलेलं आहे। जवळच स्वच्छतागृह सुद्धा आहे, जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आयोजकांनी आणि आंगणे कुटुंबियांनी ही व्यवस्था करून ठेवली आहे। मंदिरापासून जवळच पोलीस नियंत्रण कक्ष आहे, जेणेकरून जत्रेमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीवरती नियंत्रण ठेवता यावे यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे। आणि या ठिकाणी आहे मसुरेमधून येणाऱ्या भाविकांसाठी हे प्रवेशद्वार। हे आता आपण चाललोय ते कणकवली आणि कुडाळच्या एसटी बसेस ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी आता आपण चाललोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची उभारणी करण्याचं काम अजून चालू आहे। हॉटेल व्यावसायिक किंवा जे दुकान मालक आहेत ते आपल्या दुकानांची मांडणी करतायत। आत्ता मोकळा दिसणारा हा रस्ता 2 दिवसांनंतर गर्दीने फुललेला असणार आहे। हे बघा मित्रांनो, सांगोल्यासारख्या लांबच्या ठिकाणावरून सुद्धा या जत्रेसाठी व्यापारी आले आहेत। म्हणजे लक्षात घ्या ही आंगणेवाडीची जत्रा किती प्रसिद्ध असेल। ग्लोबल कोकण, संजय यादवराव साहेबांच्या ग्लोबल कोकणचा स्टॉल सुद्धा या ठिकाणी दिसतोय। आणि हा जो समोर मोकळा भाग दिसतोय या ठिकाणी कुडाळ आणि कणकवलीमधून येणाऱ्या एसटी बसेस इथे थांबतात।
हे बघा, कणकवलीवरून येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय, दर्शनाचं जे प्रवेशद्वार आहे ते या साईडला उभारलं आहे आणि अशा प्रकारे रांगेचं व्यवस्थापन केलेलं आहे. जत्रेमधलं सगळ्यात आकर्षणाचं ठिकाण म्हणजे हा मळा. या मळ्यामध्ये जायंट व्हील, ब्रेक डान्स, त्यानंतर छोट्या मुलांची मोटरसायकल वगैरे हे जे खेळ आहेत हे सगळे या मळ्यामध्ये असतात. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी या मळ्यामध्ये गर्दी करतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. कितने दिन हो गए आपको यहाँ पे आके? 4 दिन. 3-4 दिन 4 दिन लगता है ये सब सेटअप लगाने के लिए? टाइम ज़्यादा लगता है, अर्जेंट है, इसके लिए ज़्यादा जल्दी कर. हाँ, अभी 2 दिन बच गए ना. ओके, कल का ही 1 दिन है, आज तो गया. आज तो गया, आज शाम हो गई, अभी कल का दिन बचा. ओके, कल और ये अभी जोड़ने का बाकी है. मोटर वगैरह बना रहे हो? ये सब हो गया, खाली इसका ऊपर का. हाँ, ये ऊपर रख के उसके बाद में मोटर स्टार्ट मारेंगे. हाँ. ओके, ठीक है, थैंक यू. आपका नाम कैसे है? खान. खान. खालिद खान. साजिद खान. ओके, ठीक है, थैंक यू. साखर